बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 25. बोलणं चालू असताना रुक्मिणी गंभीर चेहऱ्यानं चहा घेऊन बाहेर आली व तिनं सर्वांना चहाचे कप दिले. घडलेल्या घटनांचा ताण झालेल्या तनामनाचं नुकसान स्पष्ट दिसत होतं. चहा देऊन रुक्मिणी आत गेल्यावर शांताच्या आधारानं आशा काठी टेकत हळूहळू बाहेर आली. शांतानं तिला एका खुर्चीत बसवलं. तिचा अवतार पाहून शंकरच्या मनात गलबलून आलं. त्याला फार वाईट वाटलं. पहिली कशी होती पोरगी आणि आत्ता हिचं काय होऊन बसलंय असं त्याला वाटलं. तात्या, काय बी करा, खरं आमच्या बाबूला आणि उमाकांतला तेवढं कुठनं बी झालं तरी हुडकून आणा. 15-20 झाल्या त्यासनी जाऊन तव्हापासून कुणाच्या बी पोटात धड आण जायला नाही आणि कुणाला धड नीज बी लागायला नाही. मनात सारखा त्यांचाच विषय चाललेला असतोय. सगळ्यांनी मिळून त्यासनी लई कुठं कुठं जाऊन हुडकलं, खरं ते गावच ना झाल्यात. आता ह्यो मुंबईचा एक विचार सगळ्यांच्या डोक्यात आलाय, तेव्हा तुम्ही नाही म्हणू नकोसा. आम्हासनी मदत करा. आशानं डोळ्यात पाणी आणून शंकरला परिस्थिती समजावून सांगितली. तू बिलकुल काळजी करू नकोस लेकी. होता होईल तेवढी मी मदत करतो. घण्याच्या कामासाठी मी 7च दिवसाची रजा काढून आलो होतो. खरं तिथं गेल्यावर साहेबांनी सांगून मी रजा वाढवतो आणि पोरासनी हुडकायला फिरतो. तुमचं दुःख बघून मला बी वाईट वाटतेच की. शंकर. उंबऱ्याच्या आतल्या बाजूला बसल्या रुक्मिणी आणि शांता पोरांच्या आठवणीनं रडू लागल्या. आशाचाही ऊर भरून आला. थोडा वेळ तिथलं वातावरण गंभीर बनलं. पाटील, शामराव, सगळे सहकारी व शंकर खाली मान घालून बसले. तुझी रजा किती दिवस आहे अजून? असंच गप्प बसून राहिलं तर तिघी बी रडतच राहणार म्हणून विषय पुढे चालू ठेवण्यासाठी पाटलाने शंकरला विचारलं. 7 दिवसातलं 5 दिवस घण्याच्या कामात गेले, अजून 2 दिवस आहेत. परवा दिवशी इथनं निघूया. चालतंय की. श्यामा आणि मी तुझ्या संगत येतो. बरं ठीक आहे, तर मग परवा दिवशी कलमवाडी गाडीनं जाऊया. चलू मी आता? बरं जा बाबा. शंकर निघून गेला. कातर वेळ झाली होती. सगळे सहकारी पण निघून गेले. शांतानं आशाच्या हाताला धरून तिला आधार देत आतल्या खोलीत नेलं. नंतर ती शामराव त्यांच्या घरी गेले. रुक्मिणीचं आणि शांताचं मन घरातल्या कामात लागू दे म्हणून संगीतानं आणि सुनीतानं हळूहळू त्यांच्या घरी यायचं कमी केलं होतं. त्यामुळे रुक्मिणीनं जेवण बनवायला घेतलं. तोपर्यंत पाटील कॉटवर बसून राहिले. जेवण बनल्यावर तिघही जेवले व गोठ्यातल्या म्हैशीच्या चारा पाण्याची सोय करून झोपी गेले. मुंबईला जाण्याचा दिवस उगवला. मुंबईला जाणारी एसटी कलमवाडी गावातनं रोज संध्याकाळी 5 वाजता सुटायची. तिथंपर्यंत मधल्या वाटेनं चालत किंवा रस्त्यानं बैलगाडी घेऊन जावं लागायचं. पाटलांनी आणि शामरावनं एका मोठ्या पिशवीत बदलाची कपडं, टॉवेल व एक चादर घेतली. सोबत भरपूर पैसे घेतले. शांतानं आणि रुक्मिणीनं रात्रीच्या जेवणासाठी त्यांना भाजी भाकरी बनवून दिली. शंकरनं आपला बोजा तयार केला होता. बैल इतके दिवस दाव्यालाच बांधून होते म्हणून पाटलांनी नारायणला बैलगाडी झोपायला सांगितली. बैल एकदम साधे असल्यानं नारायणानं बैलांना सोडून आणून गाडीला जुंपलं. सगळ्यांचा निरोप घेऊन शंकर, शामराव व पाटील गाडीत बसले. सोबत महादेवही गाडीत बसला. नारायणने गाडी हाकलली. आपल्यावर ही कसली वेळ आली म्हणून रुक्मिणी आणि शांताला भडबडून आलं. त्या डोळ्यांना पदर लावून रडू लागल्या. आशा पण काठीच्या आधारानं बाहेर आली होती. तिलाही गैवरून आलं. कलमवाडी गावात जाऊन सगळेजण एसटी येईपर्यंत थांबून राहिले. एसटी आल्यावर तिघही आत जाऊन बसले.
गाडी निघून गेल्यावर नारायण व महादेव परत गावाच्या रस्त्याला लागले. पहाटे 6च्या सुमारास गाडी परळच्या सिगारेट कंपनीजवळ थांबली. आपापलं सामान घेऊन तिघही गाडीतनं उतरले. शंकरनं तिथून टॅक्सी केली व डिलायर रोडवर असलेल्या जुन्या कुंभार चाळीजवळ थांबवली. टॅक्सीतनं उतरल्यावर गावाकडच्या मोकळ्या व थंड वातावरणातला आणि मुंबईतल्या दमट व उष्ण वातावरणातला फरक पाटील बंधूंना लगेच जाणवला. एक वेगळाच वास वातावरणात भरून राहिला होता. कदाचित मुंबईत असणाऱ्या उद्योगधंद्यामुळं आणि वाहनांमुळं असा वास येत असेल असं त्यांना वाटलं. तसंही डिलायर रोड म्हणजे कामगारांचं गाव. गावाकडनं आलेले बहुतेक लोक सामूहिक निवासस्थानामध्ये म्हणजेच गाळ्यामध्ये राहतात इथं. त्यातले जास्त करून गिरणीतच कामाला. जो तो खानावळीत जेवायला. पहिल्या पाळीला कामावर जाणाऱ्या कामगारांना चहा चपातीचा नाश्ता द्यावा लागायचा. नंतर सर्वांचं जेवण बनवावं लागायचं. म्हणून खानावळी चालवणाऱ्या बायकांची पहाटेपासूनच लगबग चाललेली असायची. स्टोव्ह पेटवून जेवण बनवावं लागायचं. ऑफिसला जाणारे लोक सकाळी 9च्या दरम्यान येऊन डाळभात खाऊन दुपारसाठी चपाती आणि भाजीचा डबा बॅगेतनं घेऊन जायचे. गिरणी कामगारांचा दुपारचा डबा भरून डबेवाल्याकडे द्यावा लागायचा. पहाटेच्या वेळी रॉकेल फुल्ल भरून पेटलेले स्टोव्ह सगळं जेवण बनल्यावरच बंद व्हायचे. एकेका खानावळीत 60-70 मेंबर जेवायला असायचे. त्यांना लागणारं सगळं जेवण स्टोव्हवर बनवावं लागायचं. एकावेळी 2-2 स्टोव्ह पेटवून सगळं जेवण बनवावं लागायचं. त्यामुळं फरफरणाऱ्या स्टोव्हमधल्या जळत असलेल्या रॉकेलचा वास ही वातावरणात भरून राहिला होता. गावाकडं यातलं असं काहीच नव्हतं. ना उद्योगधंदे, ना स्टोव्ह, ना एवढी वाहने आणि कसलं कोंदट वातावरण. जन्मापासनं गावच्या स्वच्छ वातावरणात व मातीचा सुगंध घेत वाढलेल्या पाटील बंधूंना हा सरळ मिसळ वास काहीसा वेगळाच वाटला. जुनी कुंभार चाळ. नावाप्रमाणेच जुनी झालेली, मोडकळी झालेली. फार वर्षांपूर्वी पोटा पाण्यासाठी गावाकडनं आलेल्या शंकरसारख्या जुन्या जाणत्या व कापड गिरणीत काम करणाऱ्या लोकांनी त्या चाळीत एक गाळा विकत घेतला होता. मनात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता भविष्यातली गरज ओळखून पोटा पाण्यासाठी येणाऱ्या गावातल्या गोरगरिबांच्या मुलांची राहण्याची सोय व्हावी या एकाच उद्देशानं त्या ज्येष्ठांनी वर्गणी काढून तो गाळा विकत घेतला होता. तोही कुणा एकट्याच्या नावे नव्हे तर मंडळ स्थापन करून मंडळाच्या नावानं खरेदी केला होता. त्यातले काहीजण अडाणी तर काहीजण फक्त 3री-4थीपर्यंत शिकलेले. सगळेच कापड गिरणीत घाम गाळणारे. पण त्यांची दूरदृष्टी मात्र एखाद्या सुटाबुटातल्या उच्च शिक्षकाला लाजवील अशी होती. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांच्या अनमोल त्यागामुळेच येमेवाडीतल्या कितीतरी गरीब व श्रीमंतांच्या मुलांची त्या गाळ्यात राहण्याची सोय होत होती. गावाकडनं येणाऱ्या पाटील बंधूंसारख्या अनेक पाहुण्यांची पण त्याच गाळ्यात सोय होत होती. तिघही लाकडी जिना चढून वरती गेले. गाळ्याचा दरवाजा ढकलून आत गेले. बरेच जण एकमेकांच्या पायात पाय घालून झोपलेले दिसले. कोण उठायच्या तयारीत होते तर पहिल्या पाळीला कामावर जाणारे आंघोळ करून तयार झालेले. आत जाताच, "ये उठा रे पोरांनो, कोण आले बघा." पाटलांचं आगमन जाणवून घेण्यासाठी शंकर सर्वांकडे पाहत असं बोलला. शंकर असं बोलल्यावर सगळेजण लगबगीने डोळे चोळत उठून बसले. सर्वांनी पाटील बंधूंकडे पाहिलं. एकाच गावचे असल्यामुळं सर्वांनी त्यांना ओळखलं. शिवाय पाटलांनी गावाला लावलेली शिस्त व तळमळ न केला गावाचा विकास, गावची केलेली सामाजिक व शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडण सर्वांना माहीतच होती. सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल फार आदर होता. त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग सुद्धा सर्वांना समजला होता. त्यामुळेही सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. सर्वांनी दोघांना पण "नमस्कार तात्या" म्हणत हात जोडून नमस्कार केला. पाटील बंधू पण हात जोडत सर्वांना "नमस्कार मंडळी" असं बोलले. पाटलांच्या वारगीच्या वयस्करांनी दोघांनाही दात घासण्यासाठी मशेरी देऊन तोंड धुवायला सांगितलं. त्यांना टॉयलेट बाथरूम दाखवलं. आंघोळ करायला सांगितली. आंघोळ आता थंड पाण्यानंच करावी लागणार होती. दोघांनाही तशी सवय नव्हती, पण आता नाईलाज होता. दोघंही आंघोळ करून कपडे बदलून तयार झाले. शंकरनं आणि काही जणांनी त्यांना खालच्या बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये नेऊन चहा नाश्ता दिला.
हे बघा मंडळी, आमचं इकडं येण्यामागचं कारण म्हणजे दिगोबा चव्हाणाचा पोरगा आमच्या भावेत बुडून दगावल्यापासून आमची दोन्ही बी पोरं कुठंतरी पळून गेल्यात. हे तुम्हा सगळ्यांनी ठावं झालंच असेल. गावाकडनं आम्ही त्यासनी लई लई कुठं कुठं हुडकलं, खरं ती आम्हासनी कुठंच गावायला नाहीत. कदाचित ती इकडं पळून आले असतील असं वाटलं म्हणून ते आम्ही त्यासनी हुडकायला इकडं आलोया. तवा तुम्हासनी आमची आता एकच विनंती आहे, तुम्हासनी जर ती कुठं दिसलीच तर त्यासनी इकडे घेऊन यावा, नाहीतर आम्हाला ताबडतोब तसं सांगा. चहा नाश्ता आटोपून गाळ्यात येऊन बसल्यावर पाटील सर्वांकडे पाहत असं बोलले, पण तात्या, एवढ्या मोठ्या मुंबईत त्यांना कुठं म्हणून हुडकायचं? गणेश रेडेकर बोलला, बरोबर आहे तुझं म्हणणं, खरं कामावर जाता येताना चुकून तुमच्या कुणाच्या नजरेला पडतात का बघा. ठीक आहे तात्या, आम्ही सगळेजण तसंच करतो. गणेश असं बोलल्यावर सगळ्यांनी होय होय म्हणत माना डोलावल्या. गणेश रेडेकर हा संजयच्या व उमेशच्याच वर्गातला त्यांचा एक जवळचा मित्र, पण देसाई गुरूंची धास्ती घेऊन तो 7वी नापास झाला होता. परत 7वीत बसून पुन्हा देसाई गुरुजींना झेलायचं त्याच्या जीवावर आलं, म्हणून नापास झाल्या झाल्यास तो मुंबईला आला होता व कापड मार्केटमध्ये कामाला लागला होता. आशाला लकवा मारलेलं आणि संजय व उमेश कुठेतरी गायब झाल्याचं त्यालाही समजलं होतं. त्यामुळं त्याला फार वाईट वाटलं होतं. शंकरला आपली रजा वाढवायची होती म्हणून त्यानं पाटील बंधूंना सोबत घेतलं व कामाला असल्या सुपारी बाग म्हणजे इंडिया युनायटेड मिल्स नंबर 1 या त्याच्या कापड गिरणीकडे निघाला. मध्येच दोघांनाही एका ठिकाणी थांबून तो खानावळी चालवणाऱ्या बाईला त्यांच्या जेवणाबद्दल सांगून आला. चालताना पोरं कुठं दिसतात का याकडेच पाटील बंधूंचं लक्ष होतं. त्यातनं पण रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या उंच इमारती, रस्त्यावरून धावणारी वाहनं, माणसांची गर्दी व करी रोडच्या पुलाखालनं पळणाऱ्या रेल्वे गाड्या, हे सगळं बघून पाटील बंधूंना अजबच वाटलं. गिरणीच्या गेटवर त्यांना उभं करून शंकर ऑफिसमध्ये गेला व आणखी 7 दिवसांची रजा वाढवून घेतली. परत येताना सुद्धा सगळ्यांच्या नजरा पोरांना शोधत होत्या. दुपारच्या जेवणाचे डबे घेऊन तिघही गाड्यात आले व जेवून आराम केला. सगळीकडे फिरून पोरांना शोधायचं म्हटलं तर मुंबईची माहिती असणाऱ्या एखाद्या माणसाची गरज लागणार होती, म्हणून ते सर्वजण गाड्यात येण्याची वाट पाहू लागले. अंधार पडेल तसे हळूहळू सर्वजण गाड्यात जमा होऊ लागले. सगळेजण जमल्यावर शंकरनं त्यांना मदतीचं आवाहन केलं. त्यापैकी महादेव येमेटकर व गणेश रडेकर तयार झाले. महादेवला मुंबईत येऊन बरीच वर्ष झाली होती. तो एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होता. त्याला मुंबईची चांगलीच माहिती होती. गणेश अजून लहान होता, पण मुंबईच्या वातावरणात त्याची तब्येत चांगली फुगली होती आणि गेल्या 2 वर्षात त्यानं मुंबईची चांगली माहिती करून घेतली होती. दोघं तयार झाले म्हणून शंकरला व पाटील बंधूंना जरा बरं वाटलं. नंतर शंकरनं डबे आणल्यावर तिघही बसून जेवले. बाकीचे सर्वजण जाऊन जेवून आले व झोपी गेले. खानावळीतनं दुपारच्या जेवणाचा डबा आणू नका, आपण बाहेरच जेवू. दुसऱ्या दिवशी चहा नाश्ता आटोपल्यावर महादेवनं शंकरला सांगितलं, कारण दिवसभर फिरायचं म्हटल्यावर बाहेर जेवणच योग्य होतं. शंकर लगेचच खानावळीत जाऊन तसं सांगून आला. 10च्या दरम्यान महादेवनं आणि गणेशनं आपापल्या कामाच्या ठिकाणी अचानक गावी जात असल्यामुळं आठवडाभर कामावर येऊ शकत नसल्याचं खोटं खोटं सांगितलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या शहरात आणि प्रचंड गर्दीत संजयला आणि उमेशला शोधायचं म्हणजे एक दिव्यच होतं, एक महाकठीण काम होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ते मुंबईतच असतील कशावरनं, हाही प्रश्न होताच. त्यात आणि या तिघा नवख्या माणसांना रेल्वेमधल्या आणि बसमधल्या गर्दीतनं सांभाळून घेऊन फिरणं जिकरीचं काम. तरी पण एवढ्या आशेनं आलेल्या तात्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजेत. संजयला आणि उमेशला शोधलं पाहिजेत. कर्मधर्म संयोगानं ते इथं सापडतील सुद्धा. प्रयत्न करून बघायला काय गेलं, असा त्यांनी विचार केला.
एक कठीण गोष्टीला सुरुवात झाली. योगायोग या शब्दावरच सर्व काही अवलंबून होतं. पहिल्या दिवशी त्यांनी तिघांनीही सोबत घेऊन जेवढं होता होईल तेवढं शोधलं. भिलाईल रोडपासनं जवळ असलेल्या 5-6 रेल्वे स्टेशनच्या आसपासचा परिसर शोधला. दोघांच्याही नावानिशी दुकानातनं आणि हॉटेलमधनं विचारपूस केली, पण त्यांचा कुठंच सुगावा लागला नाही. रोज आशेनं गाड्यातनं बाहेर पडत, पण संध्याकाळ होता होता निराशग्रस्त मनानं परत येत. भयंकर उकाड्यात रोजचं रेल्वेनं आणि बसनं प्रवास करावा लागत होता. सवय नसल्यामुळं त्या जीव घेण्या गर्दीत गुदमरायला व्हायचं. जीव वैतागून जायचा, पण नाईलाज होता. एक एक दिवस पाठीमागं पडत होता. खच्चून भरून ओसरणाऱ्या रेल्वेच्या आणि बसच्या गर्दीत महादेवनं गणेशनं या तिघांची काळजी घेत शक्य होतील तेवढी ठिकाणं शोधली. माणसांच्या गजबजाटात त्या दोघांना शोधायचा अगदी प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला, पण सगळं प्रयत्न व्यर्थ केलं. त्यांचा कुठंच ठाव ठिकाणा मिळाला नाही. शेवटी योग काही जुळून आलाच नाही. आता सगळ्याच गोष्टींचा नाईलाज झाला. तिघांचीही रजा संपली. त्यांना कामावर जाणं गरजेचं होतं. सगळेच निराश झाले. गाड्यातल्या लोकांना पण वाईट वाटलं. त्यांना शोधण्यासाठी तिघांनीही मनापासून मदत केली होती. पाटील बंधूंना एकही पैसा खर्च करू दिला नव्हता. 5-6 दिवसात जो काही खर्च झाला तो महादेवनं आणि गणेशनंच उचलला होता. पाटील बंधूंच्या पदरात इथंही निराशाच पडली. आता इथं राहण्यात अर्थ नव्हता. गावाकडं परत जाण्यासाठी पाटील बंधू निघाले. जड मनानं त्यांनी महादेव, गणेश आणि शंकरचे आभार मानले. गाळ्यात राहणाऱ्या इतर लोकांचे पण आभार मानले. शंकरनं आणि गणेशनं टॅक्सीनं नेऊन त्यांना मुंबई सेंट्रल डेपोतनं सुटणाऱ्या कलमवाडी गाडीत बसवलं. उदास मनानं पाटील बंधू सीटवर बसून राहिले. आपले भाऊबंद रिकाम्या हातानं परत जात असलेले पाहून शंकरला गाईवरून आलं. त्याचे डोळे पाणावले. गणेशलाही फार वाईट वाटलं. तेवढ्यात एसटी चालू झाली. शंकरनं आणि गणेशनं हात हलवून त्यांना निरोप दिला. पाटील बंधूंनीही हात हलवले. डेपोच्या बाहेर आल्यावर गाडी वेगानं धावू लागली. दोघंही डोळे मिटून शांत बसून राहिले. बंद डोळ्यांसमोर पोरांचे चेहरे तरळू लागले. ते चेहरे दूर दूर जात विरळ होऊ लागले. नंतर अस्पष्ट होऊन फक्त अंधारच तेवढा राहिला. मन व्याकुळ करणारं आठवणीचं विचारचक्र जोरानं फिरू लागलं. असाच खूप वेळ गेला. एका सिग्नलला एसटीचे ब्रेक दाबले गेले. त्यामुळे पाटील बंधूंची तंद्री तुटली. ते भानावर आले. बाहेर डोकावून पाहिलं. किड्या मुंग्यांसारखी माणसं, वाहनं, सगळा गजबजाट चालला होता. त्या गजबजाटात पोरं कुठं नजरेला पडतात का ते पाहू लागले. नजर भिरभिरू लागली. गेले 6 दिवस अशाच आशाळभूत नजरेनं त्यांनी पोरांना शोधलं होतं, पण काहीही उपयोग झालेला नव्हता. तेवढ्यात एसटी पुन्हा चालू झाली. वाहनांच्या गर्दीतनं वाट काढीत हळूहळू पुढं पुढं जाऊ लागली. मुंबई सोडल्यानंतर मात्र तिनं वेग घेतला. गावाकडे जाणाऱ्या मोकळ्या रस्त्यानं ती सुसाट धावू लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.